हाय 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 डॅड हाय डॅडी. हॅलो. तुम्ही आत आलात. शिट सॉरी सॉरी मी एक गोष्ट ऑलमोस्ट विसरले. प्लीज इथेच थांबा. नाही नाही जाऊ नको. थांब इथेच थांबा प्लीज. मम्मा हे लोक आलेत लवकर बाहेर ये. सन्या. हाय. शानिया या सगळ्याची काय गरज होती? मी काय पहिल्यांदा येते का तुझ्याकडे? अगं तसं नाही पण अशी टेन्शन फ्री आणि भीती नसताना पहिल्यांदाच येतेस ना. आणि आज तू माझी बेस्ट फ्रेंड माझी बॉस आणि माझी इन्स्पिरेशन म्हणून येते. आणि ऑब्व्हियसली यशवंत सर तर पहिल्यांदा येतात ना माझ्याकडे. SB कंपनीचे ओनर. तू ठरवलंस ना की त्या गोष्टी करतेसच. म्हणजे ओ माय गॉड राधिका तू आलीस. मला ऍक्च्युली मला तुला ओवाळायचं होतं. सो सॉरी. पण ह्या सगळ्याची काय गरज आहे? तिने ओवाळलं मला. नाही राधिका थँक्यू सो मच. खरंच आजपर्यंत तू शनू बेबीला नजरेसमोर धरत नव्हतीस पण आता तू तिला खूप सांभाळून घेतेस. अँड आय एम रिअली व्हेरी व्हेरी सॉरी. मी खूप तुला पाण्यात बघितलं पण ठीक आहे काही प्रॉब्लेम नाहीये. आणि तुम्ही काळजी करू नका तिची. मी आहे ना. पण आज तुम्हाला भेटून खरंच खूप आनंद वाटतोय. मला पण. थँक्स तू माझ्या शनू बेबीला खूप सांभाळून घेतेस. एक मिनिट. तू म्हणत होतीस ना बिग बी येणार आहे. व्हेर इज ही? ओ देईच. हॅलो. हॅलो. मम्मा ओवाळून घेतेस ना? येस. ये. या ना. येस. प्लीज कम इन. शुअर. प्लीज कम. बघा बसा. काय घेणार तुम्ही? व्हॉट विल यू हॅव? टी कॉफी और? म्हणजे जेवण घ्यायचं असेल तुम्हाला तसंही सांगा. आपण लगेच जेवायला घेऊ. आय थिंक आपण जेवूच या कारण मला 1 तासाभरात मीटिंगला जावं लागेल. ओके. आवाज पण ओळखीचा वाटतोय. जेवायला घेऊया. हा चल चल. प्लीज कम. नाही आपणच कम. चल चल. हो का? हो चल आतमध्ये. एक्सक्यूज अस. आले हम राज आले. मम्मा काय चाललंय तुझं? कुठे काय? कुठे काय ते सौमित्रचे डॅड आहेत. काय चाललंय तुझं? कशी बघत होती त्यांच्याकडे? आले आले लाईन का मारतेस का त्यांच्यावर? लाईन आहे तेरी किया किया से गोली मारे टिचक्याव. मम्मा तेच असतं ग ते. ते नसतं ग. तू माझी मम्मा आहेस. मी तुझ्या पावलावर पाऊल ठेवलं पाहिजे. तू माझ्या पावलावर पाऊल काय ठेवतेस? कशी बघत होतीस त्यांच्याकडे? ऑकवर्ड झाले असतील बिचारे. अगं तसं नाही. ते ना सेम टू सेम कोणासारखे तरी दिसतात. म्हणजे मी ना त्यांना आधी भेटले. अगं नुसतं भेटले नाही मी त्यांच्याशी बोलले पण आहे. काय ड्रामा आहे नवीन? अगं नाही शनू बेबी मी खरंच सांगते. प्लीज ऐक ना माझं. तू कशी बघशील त्यांना? ते अमेरिकेला होते. तू साधी अमरावतीला पण नाही गेली अजून. ते अमेरिकेला बॉर्न नाही ना झाले. बरं ठीक आहे असतो. 2 माणसांचा चेहरा सेम असतो. आलं माझ्या लक्षात. आलं. मी त्यांना कुठे बघितलं ना ते आलं लक्षात माझ्या. काय लक्षात आलं? नाही म्हणजे जाऊ दे. तुला सांगून काय उपयोग आहे? जाऊ दे. आपण याच्यावर नंतर तासभर चर्चा करूया. पण आता त्यांच्याकडे तासभरच आहे ना. जेवणाचं बघायला नको? यू डोंट वरी. मी बघते त्यांच्याकडे. त्यांच्याकडेच नाही बघायचंय हेच बोलायला आलोय. हो मी बघते ना त्यांच्याकडे. अगं नको. सॉरी जेवणाकडे बघते ना त्यांच्या. हा माया. बोल गुरु. यशवंत सर आणि राधिका माझ्या घरी आलेत जेवायला. काय? हो ना. मी पण पहिल्यांदा ऐकलं तेव्हा माझी हीच रिॲक्शन होती. नाही मी तुला सांगतो हे जेवायला येणं डिनर वगैरे फक्त निमित्त असणार आहेत. यशवंत सर शनायाला भेटण्यासाठी आलेले असणार नक्कीच. बापरे. आय जस्ट कॅनॉट इमॅजिन यू नो. यशवंत सर स्वतः शनायाला भेटायला गेल्या. गॉड. आजकाल ही राधिका काहीही करते यार. म्हणजे राधिका जर यशवंत सरांना शनायाच्या बाबतीत कन्व्हिन्स करू शकते ना तर ती आपल्या बाबतीत काय वाटेल ते करू शकते.
नाही नाही माया, तिनं अजून काही करण्याच्या आत आपण काहीतरी करणं फार आवश्यक आहे. आपण काहीतरी केलं पाहिजे वेळच्या वेळेला. काम डाऊन. ऍक्च्युली तू करेक्ट बोलतोयस. आय फील तू आताच्या आता घरी जायला हवंस. काय? गुरु, आपल्या अगेन्स्ट असणारी सगळी माणसं यशवंत सरांच्या आजूबाजूला आहेत. ती त्यांना आपल्याबद्दल काही सांगू शकतात, लिटरली भडकवू शकतात. सो आय फील तू आताच्या आता निघ. राधिकाने काहीतरी प्रॉब्लेम करायच्या आत आपल्याला सगळं सावरणं गरजेचं आहे. प्लीज निघ तू. अरे ओळण्याच्या नादामध्ये राहूनच गेलं. दिस इज फॉर यू. ओ थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड ऑफकोर्स राधिका मसालेमध्ये तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. पण डॅडी याची खरंच गरज नव्हती. तुम्ही आलात हे खूप मोठं सरप्राईज आहे माझ्यासाठी. ए ऐक ना राज, फोटो काढतेस का प्लीज? हो हा डॅडी हात लावा ना. थँक्स. हाव शने हा हो हो डॅडी नमस्कार कर. अरे अरे राहू दे राहू दे. ए मला सांग, हिने डोळा मारला म्हणून तुम्हाला नमस्कार करतेस? हे बघ, समोरच्या बद्दल एकदा का मनापासून आदर असला ना की मग पाया बिया पडण्याची काहीही गरज नसते. राधिका अगदी मनापासून हे करते कारण तिच्यावर तसे संस्कार आहेत. तुझ्या आईने तुझ्यावर वेगळे संस्कार केलेत. पहिल्याच भेटीत आपल्या वागण्यातून बोलण्यातून समोरच्या बद्दल आपल्याला काय वाटतं ते मनापासून बोलून टाकायचं. डायरेक्ट. आय लाईक इट. आणि म्हणूनच कदाचित पहिल्या भेटीतच तुम्हाला खूप इम्प्रेस केलंस. इनफॅक्ट तुझ्या या स्वभावासाठी तुझ्या आईला सुद्धा अप्रिशिएट करायला पाहिजे. आय एम शुअर की तुमच्यामध्ये आई मुलीपेक्षा मैत्रीचंच नातं जास्ती असणार. करेक्ट. आम्ही दोघी एकमेकींच्या बेस्ट फ्रेंड्स आहोत. हो की नाही शनू बेबी? हे काय? हे असंच मूड आला की आम्ही अशीच मजा मजा करत असतो. बाय द वे शनाया, मी फक्त तुला कॉंग्रॅच्युलेट करायला आलेलो नाही. मला माहितीये तुम्ही जेवायला आलात. मम्मा बोलू द्या त्यांना. बोला बोला. हा बोला बोला. तुम्ही बोला ना. शनाया, त्या दिवशी तू आमच्या ऑफिसमध्ये आलीस आणि सौमित्र बद्दल तुला काय वाटतं ते भरभरून बोललीस. मी त्या दिवशी खूप बोलले, पण तुम्हाला जर का काही तू खूप काही बोललीस, पण जे बोललीस ते खरं बोललीस. आणि त्या दिवशी पहिल्यांदा माझ्यातला दुखावलेला बाप शांत झाला. म्हणजे नक्की काय झालं? सौमित्रमुळे मी खरंच खूप दुखावला गेलो होतो. सौमित्र असं काही करू शकेल यावर विश्वास बसत नव्हता. म्हणजे खूप जण मला सांगत होते, जेनी सांगत होती, राधिका एकसारखी सांगत असते, पण मी कोणावरही विश्वास ठेवायला तयार नव्हतो. मात्र त्या दिवशी तू ऑफिसमध्ये आलीस आणि तू बोलायला लागल्यावरती मला विश्वास बसू लागला. तुझ्या प्रत्येक वाक्यावरती मला विश्वास बसत होता. पहिल्यांदा मला वाटलं की येस, सौमित्रावरती संस्कार करण्यामध्ये बाप म्हणून मी काही कमी पडलेलं नाही. सो आज मी सौमित्रचा बाबा म्हणूनही इथे आलोय. टेल मी रिअली, तुला मनापासून खरंच असं वाटतं की या सगळ्या प्रकरणामध्ये सौमित्र निर्दोष आहे? डॅडी मला सांगा, तुम्हाला जर का मी सांगितलं की हा बुके नाहीये, टेबल आहे, तुम्ही विश्वास ठेवाल? गुड वन. कळलं ना तुम्हाला? मग आता जेवढ्या ठामपणे तुम्ही या गोष्टीवर विश्वास ठेवलाय तेवढ्याच ठामपणे त्या पण गोष्टीवर विश्वास ठेवा ना. म्हणजे मी म्हणते म्हणून नाही हा, पण तुम्ही स्वतः विचार करा. तुम्ही तो फोटो नीट बघा, तुम्हाला कळेल तो मुद्दाम काढलाय. मला एक आज डेअरिंग करायची आहे, करू का? म्हणजे ऍक्च्युली मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, तुमची हरकत नसेल तर. नाही हरकत काय, विचारा ना. काय विचारायचंय? तुमचं शिक्षण कुठपर्यंत झालंय? हे मम्मा, काय प्रश्न आहे का? काय विचारतेस? का असं का विचारताय? त्यांना उत्तर देऊ दे ना. कसं आहे ना, माझ्याकडे माझ्या वेगवेगळ्या प्रोफेशनच्या अनुषंगानं वेगवेगळ्या डिग्र्या आहेत. त्यामुळे तुम्ही स्पेसिफिकली विचारल्याशिवाय माझ्या कुठल्या डिग्री बद्दल तुम्हाला सांगू ते मला कळत नाहीये. तुम्ही पुण्यात शिकायला होता का? नाही पुण्याला नाही. माझं सुरुवातीला शिक्षण नागपूरमध्ये झालं. मग एका डिप्लोमासाठी मी मुंबईला होतो आणि त्याच्या पुढे सगळंच शिक्षण US मध्ये. पण का विचारताय तुम्ही? काही नाही, जस्ट सहज, अगदी सहज. नाही असं सहज का? नाही काहीतरी कारण असेल ना. नाही ती असंच काहीतरी मध्ये मध्ये बोलत असते. जाऊ दे, तुम्ही बसा हा, आम्ही जेवणाची तयारी करतो. हा बसा बसा. चल मम्मा. हो आलो. चल मम्मा. बाबा आता तरी तुम्हाला पटलं ना सौमित्र निर्दोष आहे?
मी यशवंत सरांना चांगलंच ओळखते. ते स्वतःहून शनायासारख्या मुलीच्या घरी जेवायला किंवा तिला कॉंग्रॅट्स करायला जातील असं मला तरी वाटत नाही. नो आय डोंट थिंक सो. आणि त्यांच्याबरोबर राधिका आहे म्हणजे या सगळ्या मागे नक्कीच तिचा काहीतरी प्लॅन आहे. एकदा का गुरु घरी पोहोचला ना, तिचा प्लॅन लक्षात यायला फार वेळ लागणार नाहीये. गुरु, तू परत का आलायस? माया ते मला अरे आपल्यासाठी हे सगळं किती इम्पॉर्टंट आहे हे कळत नाहीये का तुला? माया तसं नाही, पण मला आता तिथे जाऊन मी एक्झॅक्टली काय बोलायचं, काय रिॲक्ट व्हायचंय मला ना काही कळतच नाही यार. म्हणजे हे बघ ना, यशवंत सरांना आपल्याबद्दल सगळं माहिती आहे, बरोबर? त्यांना राधिकाबद्दल सगळं माहिती आहे. बरं, शनायानं सुद्धा सौमित्राची बाजू घेऊन त्यांच्या समोर ती भांडली आहे. त्यामुळे आता मी वेगळ्यानं त्यांच्याशी काय बोलू किंवा त्यांना कसं इम्प्रेस करू मला काही कळतच नाही यार. तू फक्त हे दाखवून दे की तुझ्या आयुष्यात कामाला किती इम्पॉर्टन्स आहे आणि ऍट द सेम टाइम तुझा आणि माझा काहीच संबंध नाहीये हे सुद्धा तुला पटवून द्यावं लागणार आहे. ओके? पण माया, आपल्याबद्दल तर त्यांना सगळं माहितीच आहे ना आधीच. ऑफकोर्स आय नो ऑल ऑफ दिस, बट इथेच तर तुला तुझं स्किल वापरायचंय. सी, मी तुझ्या आयुष्यात आहे कारण शनाया तुझ्या आयुष्यात नाहीये, राईट? आणि हेच तुला उलट पोर्ट्रे करायचंय. आताही शनायावर तुझं प्रेम आहे, शनाया सोडून तू दुसऱ्या कुठल्याच मुलीचा विचार करू शकत नाहीस हे तुला दाखवून द्यायचंय. आणि शनाया ती तशी इडियट आहे. तू एकदा सॉरी बोललास ना, सगळं विसरून जाईल ती. सो शनाया आणि SB ग्रुप ऑफ कंपनी या 2 टॉपिक्सवर कॉन्सन्ट्रेट करतो. बाकीचे सगळे विषय असे डिसअपिअर होतील. आणि बाकी मेलोड्रामा करून सिम्पथी कशी मिळवायची हे मी काय तुला सांगणार ना. गेटिंग इट? ओके, मी करतो, ट्राय करतो. थँक्स माया. काय चाललंय? वेळ लागले का मम्मा तुला? का वागतेस ग? येस, मला वेळ लागलंय पण हा खोटा का बोलतोय माझ्याशी? ते का खोटं बोलतील तुझ्याशी? आयडेंटिटी लपवायला, स्वतःची आयडेंटिटी लपवायला माणसं खोटं बोलतात. बर, काय खोटं बोलले तुझ्याशी? अगं, हा यशवंत आहे ना, तो यशवंत नाहीच आहे. यशवंत नाव आहे तर यशवंतच सांगणार ना. अरे पण तो यशवंत नाहीच आहे. मग कोण आहे? तो शास्त्री, सुधाकर शास्त्री नाव आहे त्याचं. तुला माहितीये, तो एक पेंटर आहे. पेंटरच नाही, मूर्तिकार पण आहे. त्यांनी एकदा ना माझी अशी सुंदर मूर्ती बनवली. ते महत्वाचं नाहीये. हा खोटं का बोलतोय? तुला माहितीये, हा बिझनेसमन वगैरे नाहीये. अगं, ह्याच्याकडे ट्रेनने जायला सुद्धा तिकिटासाठी पैसे नसतात. काय बोलतेस मम्मा तू? काही बडबडतेस का ग? मला वाटलंच तुझा माझ्यावर विश्वास नाहीये, पण ते जाऊ दे, ते महत्वाचं नाहीये. पण हा माझ्याशी का खोटं बोलतोय ना? आता यावर चर्चा नको करूया ना आपण. त्यांना वेळ नाहीये ना, आपण वाढायला घेऊया का प्लीज? हो हो, यू डोंट वरी, मी वाढते. चल 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 चल. वाढते. हा बोल गुरु. किड्या तुला थँक्यू म्हणायला फोन केलाय. कशाबद्दल? तू मला सांगितलं होतंस ना यशवंत सर आणि राधिका घरी आलेत म्हणून. हा, तू जेव्हा मला सांगितलंस ना, तेव्हा मी मायाला सांगितलं. तर माया मला स्वतःहून म्हणाली, तू एक काम कर, आत्ताच्या आत्ता घरी जा आणि यशवंत सरांना आपल्यामध्ये तसं काही नाही हे डायरेक्ट सांगून टाक. काय सांगतोस काय गुरु? आणि ती स्वतः म्हणाली? तेच तर. आणि सध्या परिस्थितीच अशी आहे ना की तिच्या समोर दुसरा कुठला ऑप्शनच नाहीये. पुढे काय झालं? पुढे असं झालं की तिने सांगितलं, तू एक काम कर, शनायाला असं सांग की शनाया तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात दुसरं कुणी महत्वाचं नाहीये. हे डायरेक्ट माया म्हणते स्वतः. माया, क्या बात है, क्या बात है. हा, सॉलिड सॉलिड. किड्या थँक्यू. अरे हे सगळं ना फक्त तुझ्यामुळेच शक्य झालंय. अरे बस काय भाई. म्हणजे ऍक्च्युली मी आहे तसा, पण खरं सांगू का, तुझ्या नशिबात शनायाच असल्यामुळे हे सगळं घडतंय, बाकी काही नाही. हे चल, ते नशीब वगैरे मी मानत नाही. किड्या, माझ्यासारख्या माणसाला ना फक्त एक संधी हवी असते. संधी. मला सुद्धा तीच हवी आहे. एक संधी हवी आहे, राधिका मसाले SB कंपनीमध्ये मर्ज करून घेण्याची. मग माझ्या स्वार्थासाठी मी कोणालाही स्वीकारू शकतो किंवा कोणाला नाकारूही शकतो. अरे पण मी काय म्हणतो, किड्या नंतर बोलू. चल बाय बाय. थँक्यू वन्स अगेन. आता कोणाला स्वीकारतो, कोणाला नाकारतो? हे बघ, काय नाही, बघ काय करायचं, एक मिनिट. हॅलो, सौमित्र, पूजा बोलते. पूजा बोलते? पूजा करतात अगं. सॉरी. नाही काय नाही, काय सॉरी काय झालं? बोला तुम्ही. कोण पूजा? मी पूजा फ्रॉम अतरंगी रेडिओ. ओ अच्छा, हा सॉरी बोला ना.
मी शनाया मॅडमच्या बिल्डिंग जवळ आले होते. त्यांना भेटायला वरच जात होते. एकदा ऍड्रेस कन्फर्म करण्यासाठी फोन केला होता. गुलमोहर सोसायटी. नाही, एक काम करा, तुम्ही तिथेच थांबा. हा, म्हणजे तुम्ही वर नका जाऊ. मी येतो तिकडे, मग आपण भेटू. आत्ता नका वर जाऊ तुम्ही. पण मला शनाया मॅडमला भेटायचंय. पण आत्ता नका ना भेटू. आत्ता ना आमच्या मॅडमची, म्हणजे मी मॅनेजरच आहे त्यांचा, त्यामुळे मी सांगतो ना तुम्हाला की त्यांची एका खूप महत्वाच्या माणसाबरोबर मीटिंग चालू आहे. तुम्ही फक्त जाऊ नका कुठून. तिथे आहात तिथे असे ना तसेच्या तसे थांबा. ओके मिस पूजा, मी येतो तिकडे, ताबडतोब निघून येतो. बाय. जेनी, मला निघायला लागेल. अरे कोणाचा कॉल होता? अचानक निघता काय? ते काय झालं, एक मीटिंग आहे ग, ठरली अचानक आता महत्वाची, तर मी जाऊन येऊ पटकन. हा, बट यू आर बोर्ड ऑफ डिरेक्टर. तुम्ही असं मॅनेजर काय म्हणत होता? कोण मॅनेजर? तुम्ही म्हणालात ना फोनवर मॅनेजर. मी कधी म्हणालो मॅनेजर? स्वतः बोला ना, मी ऐकलं होतं. हा आता काय तो ज्या माणसाबरोबर मीटिंग आहे ना माझी, त्याला असं नको ना वाटायला की अरे डायरेक्टली बोर्ड ऑफ डिरेक्टर बरोबर कशाला मीटिंग करायची, म्हणून मी त्याला सरप्राईज द्यायचंय, म्हणून मी त्याला आता मॅनेजर असं सांगितलं. मी तुला काय खायला वगैरे हवंय अजून? नाही. नक्की? येस. नक्की ना? काय लागलं तर फोन कर, मी जाऊन येतो. मी करते. आता काही नकोय, बट मला हे आलं. हो ना, ठीक आहे. वा वा वा, सुंदर जेवण, अप्रतिम. थँक्यू. याचं सगळं क्रेडिट माझ्या मम्माला जाता. हो खरंच, तुमच्या हाताला खूप चव आहे. खरंच तुमच्या हाताला चव आहे. पण शनायाच्या मम्मा. सुलक्षणा. सुलक्षणा नाव आहे माझं. यू कॅन कॉल मी सुलू. सुलक्षणाजी, आज तुम्ही सगळाच बेत माझ्या आवडीचा केलाय. हो. पण माझी आवड तुम्हाला नेमकी कशी कळेल? मला बऱ्याच गोष्टी माहिती आहेत. नाही, कोणाला काय आवडतं आणि काय नाही आवडत नाही याचा खूप चांगला सेन्स आहे माझ्या मम्माला, असं म्हणायचंय तिला. या राधिका, तू मगाशी गॅरी बद्दल काय सांगत होती? हा खरंच, तू मध्येच बोलताना थांबलीस. काय बोलायचं होतं? काय नाही, मला इतकंच म्हणायचं होतं की गुरुनाथ सुभेदार नेमके कसे आहेत मला चांगलं माहिती आहे. म्हणजे हा माणूस फक्त स्वतःच्या फायद्याचं पाहतो. आधी त्यांना शनाया महत्वाची वाटत होती, आता एसबी मध्ये जॉईन झाल्यानंतर त्यांना माया महत्वाची वाटायला लागली. शनाया तर नजरेसमोर सुद्धा नको होती, पण आता शनायाला एक पोझिशन आहे. राधिका मसालेची ती आता सर्व आहे. त्यामुळे गुरुनाथ सुभेदारांना शनाया महत्वाची वाटणार आणि ते तिच्यासाठी काहीही करू शकतात, कोणत्याही थराला जाऊ शकतात. गुरुनाथ असं वागेल असं तुला खरंच वाटतं? हो बाबा, नाही, आणि केवळ मी सांगते म्हणून नाही, तुम्ही स्वतः अनुभव घ्या, ते असंच वागतील. पण आता शनायाच्या बाबतीत नेमकं काय करेल तो असं तुला वाटतंय? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ते शनायाला सांगतील की माया फक्त माझी मैत्रीण आहे, आमच्यामध्ये तसं काही नाहीये, तू माझ्या आयुष्यात किती महत्वाची आहे. ते तिच्या मागे लागतील आणि तिला पटवण्याचा प्रयत्न करतील. वन लास्ट क्वेश्चन, गुरुनाथ समज असा वागलाच तर त्याचा काय अर्थ समजायचा? अर्थ इतकाच आहे की हा माणूस स्वतःच्या फायद्यासाठी काहीही करू शकतो आणि कोणत्याही थराला जाऊ शकतो. तुम्ही घ्यालच अनुभव. वेल, वन्स अगेन अप्रतिम जेवण, थँक्यू सो मच. इफ यू डोंट माइंड, मला निघायचं त्यामुळे मी उठतो. एक्सक्यूज मी. सर तुम्ही?